आणि यानंतर आता पाहूयात मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युलाबाबत। राज्यात आता भाजपचा मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालंय। त्यानंतर आता महायुतीच्या सत्ता वाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आलाय। यात भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 20 ते 22 मंत्रिपदे येणार आहेत, तर शिवसेनेच्या 12 जणांना संधी मिळेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 ते 10 जणांची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यताही वर्तवली जाते। तर नेमकं महायुतीत मंत्रिमंडळाचा हा फॉर्म्युला कसा असेल पाहूयात। महायुतीत मंत्रिमंडळाचा 20-12-9 असा फॉर्म्युला असण्याची शक्यता आहे। भाजपला सर्वाधिक 20 ते 22 मंत्रिपद मिळू शकतात। त्या पाठोपाठ शिवसेना शिंदे गटाला 12 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9 ते 10 जणांची वर्णी मंत्रिमंडळात लागू शकते। दिल्लीत महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली आहे, मात्र त्यात काय निर्णय घेण्यात आलाय तो अद्यापही गुलदस्त्यात आहे। तर आपण पाहतोय मंत्रिमंडळाचा हा फॉर्म्युला आहे। महायुती सरकारमध्ये 20, 12 आणि 9 असा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळते। भाजपला सर्वाधिक 20 ते 22 जागा मिळू शकतात आणि त्यानंतर शिवसेना शिंदे गटाला 12 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये 9 जणांची मंत्रिपदावरती वर्णी लागण्याची शक्यता आहे।